नमस्कार मित्रांनो, आपण आहोत सध्या अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा या ठिकाणी खूप छान असं मंदिर आहे या ठिकाणी। आणि समोर जर तुम्ही यायचं असेल तर या ठिकाणी यात्री निवास आहे, या ठिकाणी अन्नछत्र आहे। तुम्ही येऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी दर्शनासाठी जास्त लाईन लावायची गरज नाही। खूप तुम्हाला असं शांतपणे फटाफट तुम्हाला दर्शन पण भेटेल तुम्हाला महाराजांचं। एक दिवस या इकडे आवश्यक लाभ द्या अक्कलकोट या ठिकाणी। खूप छान असं तुम्ही जरा दाखवा इकडे अन्नछत्र, या ठिकाणी अन्नछत्र आहे आणि या ठिकाणी राहण्याची सोय आहे, इथे तुम्ही राहू शकता। आणि समोरच या ठिकाणी पार्किंगची पण व्यवस्था आहे, या ठिकाणी तुम्ही पार्किंग करू शकता। खूप छान अशी पार्किंगची सुद्धा या ठिकाणी सोय आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत सध्या अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, आपण आलो सध्या श्री स्वामी समर्थ या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी। स्वामी समर्थ यांचं मंदिर आहे या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिर। पाहू शकता तुम्ही आपला नजारा कसा आहे, किती मोठे आहे। ना नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांचं मंदिर आहे या ठिकाणी। पहा, हा वटवृक्ष आहे खूप मोठा असा, आणि स्वामी समर्थ महाराजांचं आतमध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। खूप छान असं मंदिर आहे तुम्ही, आणि अक्कलकोट या ठिकाणी हे मंदिर आहे खूप छान असं। या इथे कधी तुम्हाला असं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता।
पाहू शकता छान असं मंदिर आहे आणि मोठे वृक्ष आहे इकडे. छान असं मंदिर आहे श्री स्वामी समर्थ मंदिर आणि हे वटवृक्ष आहे. खूप छान असं सजवलेलं आहे. मंडप खूप छान असं सजवलेलं आहे. तर आवश्यक भेट द्या, दर्शन द्या स्वामी समर्थ यांचं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी आहोत आपण. वटवृक्ष आहे आणि मंदिर आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणचं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.
छान असा मंडप आहे, तुम्ही पाहू शकता. आवश्यक भेट द्या इकडे. श्री अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ देवस्थान आहे, पाहू शकता. खूप छान असं परमदाचा तुम्ही लाईन कमी आहे. तरी स्वामी समर्थ या ठिकाणी तुम्हाला येण्याचा मार्ग आहे. समोर इथं मंदिर आहे पहा, या ठिकाणी तुम्ही येऊन लाईन लावू शकता. जास्त लाईन नसते तरी पण इथे खूप कमी अशी लाईन असते. तुम्हाला दर्शन पण भेटून जाईल. दत्ताची मूर्ती आहे. समोर तुम्हाला दाखवते ते मंदिराकडे जाणारी लाईन आहे. खूप छान असं तुम्हाला ही लाईन तुम्ही पाहू शकता. समोर जाण्यासाठी तुम्हाला मंदिराकडे भेटेल. समोरच मंदिर आहे इकडे. तर समोर तुम्हाला मंदिराकडे जाण्याची लाईन भेटेल इकडे. ये माइक है मेरा. माइक है त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची जागा भेटेल आणि स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी आहे. इकडे येऊन तुम्ही जेवण करू शकता. टायमिंग 12च्या आतमध्ये तुम्हाला जेवण भेटेल या ठिकाणी. खूप छान असं मंदिर आहे इकडे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी आहे तुम्हाला. या ठिकाणी अन्नछत्र आहे. या ठिकाणाहून तुम्हाला समोरच असं या ठिकाणी दार, समोरच तुम्हाला या ठिकाणी मंदिर भेटेल पहा. समोर मंदिर आहे पहा इकडे.
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊ शकता. हे ठिकाण आहे अक्कलकोट. आणि भव्य दिव्य असे तुम्ही मूर्ती पाहू शकता इथे स्वामी समर्थ महाराजांची. छान अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही. खूप छान अशी मूर्ती आहे. त्याच्याहून तुम्ही स्वामींचे दर्शन घेऊ शकता. आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराज जय इथे मूर्ती इकडे समोर. पाहू शकता खूप अशी भव्य दिव्य मूर्ती वगैरे. खूप छान अशी भव्य दिव्य मूर्ती आहे. गायीचा पण खूप छान असा देखावा आहे त्याचे बनवलेला आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणचं तुम्ही दृश्य पाहतात सध्या. छान असं हे महाप्रसादाचं गृह आहे. या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. हे समोर महाप्रसादाचा लाभ घ्या इकडे येऊन तुम्ही. आणि समोर इकडे पार्किंग साठी जागा दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला. अन्नछत्र आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. भक्त निवासस्थान आहे. जेवणाची या ठिकाणी तुम्हाला महाप्रसादाची सोय होते. तुम्ही समर्थ याची नोंद घ्या. इथे ज्या तुम्ही बोर्ड आहे त्याची नोंद घ्या तुम्ही. ठिकाणी आहे यात्री निवास. या ठिकाणी तुम्ही थांबू शकता, राहू शकता.